श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी श्रावण सोमवाराची कथा घेऊन आली आहे। तर कथा पूर्ण ऐका। भगवान महादेवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हर हर महादेव टाईप करा। सोमवाराची कथा ऐकल्याने किंवा वाचल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात। तर कथा अशी आहे की फार वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे। एका नगरामध्ये एक राजा राहत होता। त्याला 4 बायका होत्या। राजाने प्रत्येकीला एक एक काम वाटून दिलं होतं। पहिल्या राणीला त्यांनी दूध दुभते सांभाळायचं काम सांगितलं होतं। दुसऱ्या राणीला स्वयंपाकाचे काम सांगितले होते आणि तिसऱ्या राणीला मुलं बाळं सांभाळायचं काम दिलं होतं आणि चौथी राणी होती, तिला आपली सेवा करायचं काम दिलं होतं। राजाने 4ही राणीला अशी वेगवेगळी कामं वाटून दिलीत। असे बरेच दिवस चाललं, पण पुढे त्या बायका आपसामध्ये भांडण करू लागल्या। पहिली म्हणायची, तूच का मुलं बाळं सांभाळायचं, दूध दुभत्यांचं तू का करू नये। दुसरी म्हणाली, हिनेच का राजाची सेवा करायची, आम्ही का करू नये। तिसरी म्हणायची, मीच का स्वयंपाक करू। अशी चौघीही आपसात भांडण करू लागल्या। एक दिवस हे भांडण राजाच्या कानावर पडलं। राजा हे सारं ऐकून खूप उदास झाला। राजा खूप चिंतेमध्ये होता। तो तसाच उठला आणि राजदरबारात जाऊन बसला। इतक्यात तिथे वशिष्ठ ऋषी आले। राजांनी त्यांना नमस्कार केला, बसायला आसन दिलं। वशिष्ठ ऋषी यांनी राजाचा चेहरा पाहिला। चेहरा फारच चिंतेमध्ये दिसला। वशिष्ठ ऋषींनी विचारलं की राजा, तुम्ही आज का उदास आहात, याचे कारण काय आहे। राजाने सांगितलं, मी दिलेल्या कामांवरून आता राण्यांमध्ये भांडण होत आहे। त्या एकमेकींच्या वैरी बनले आहेत आणि हे मला चांगले वाटत नाही। माझे काय चुकलं ते मला कळत नाही। तेव्हा ऋषी म्हणाले की आपण याबद्दल इतकी चिंता करू नका। आपण जाऊन त्याबद्दल राणीला भेटूया आणि नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे ते विचारूया। तेव्हा ऋषी व राजा उठले आणि राणीच्या महालात गेले। राजाने 4ही राणीला हाक मारले, भांडणाचे कारण विचारले। पहिली राणी म्हणाली, मीच का असं करावं, मीच का दूध दुभते सांभाळावे। दुसरी म्हणाली, मीच का स्वयंपाक करू, मीच का स्वयंपाक करायचे काम करू। तिसरी राणी म्हणाली, मीच का मुलांना सांभाळावं। चौथी राणी म्हणाली, मीच का राजाची सेवा करावी। अशी चौघांनी आपापली कारणे सांगितली। तेव्हा राजा म्हणाला, मला ह्यांना हीच कामं सांगावीशी वाटतात। तेव्हा वशिष्ठ अंतर्ज्ञानाने जाणून भांडणाचे कारण शोधतात। नंतर ते पहिल्या राणीकडे जातात आणि तिला म्हणतात, अगं तुला हे दूध दुभत्यांचं काम सांगितलं आहे ना। ती म्हणाली, हो। तर मग ऐक, तू आदल्या जन्मी गाय होतीस, रानात नेहमी चरत असायची। तिथे जवळच एक शिवलिंग होतं। तू भर 2 प्रहारी त्यांच्यावर दुधाच्या धारा धरायची आणि त्यावरती अभिषेक करायची। त्यामुळे तुझ्या या जन्मात तू राजाची राणी झालीस। पण गेल्या जन्मीचे व्रत अपूर्ण राहिले, ते पूर्ण करण्यासाठी महादेवाने ही आज्ञा राजाला दिली। त्यानं ती तुला सांगितली, ते तू मान्य कर। महादेवाची आज्ञा म्हणून ते तू काम कर। ते काम आनंदाने कर आणि जसा तो सांगेल तशी तू वाग, म्हणजे तुझं कल्याण होईल आणि तू शेवटी कैलासाला जाशील। मग ऋषींनी तिला आशीर्वाद दिला। राणीने त्यांना नमस्कार केला आणि भांडण सोडून दिलं। ऋषी दुसऱ्या राणीकडे गेले। तिला विचारले, तू का भांडतेस। ती म्हणाली, मीच का स्वयंपाक करायचा, याचं मला कारण सांगा। ऋषींनी अंतर्ज्ञान लावले आणि कारण शोधून काढले। ते म्हणाले, मागच्या जन्मी तू एक गरीब ब्राह्मणाची बायको होतीस। भिक्षा मागत होतीस तेव्हा तू सोमवार उपवास करायची। 5 घरी तू भिक्षा मागायची आणि त्यांचा स्वयंपाक करून तो महादेवाला नैवेद्य दाखवायचीस। ही भक्ती महादेवाला आवडली म्हणून त्यांनी तुला राजाची राणी केली। राजाने तुला जे काम लावून दिलं आहे ते तू मनाने व आनंदाने कर। सगळ्यांना जेवू घाल, सगळ्यांचा आत्मा तृप्त कर, म्हणजे तुझे व्रत पूर्ण होईल। मनोभावे राजाची सेवा कर, म्हणजे ती सेवा महादेवांना पावेल आणि तुला कैलास लाभेल। असा तिला आशीर्वाद दिला आणि राणीनं ते ऐकलं आणि ती सुखानं समाधानाने वागू लागली। आता पुढे ऋषी तिसऱ्या राणीकडे आले। भांडणाचे कारण विचारले।
भांडणाचे कारण सांगितले तेव्हा ऋषींनी अंतर्ज्ञान लावले, पूर्वजन्माची हकीकत जाणली. राणीला म्हणाले, मागच्या जन्मी तू एक वानरीण होतीस, तुला मुलबाळ नव्हते, तू सोमवार उपवास करायचीस आणि चांगली चांगली फळं महादेवांना अर्पण करत होतीस. दर सोमवारी मात्र तू उपाशी राहायची, असा तुझा नियम होता. म्हणून तुला देवानं राजाची राणी केली. तू दिलेल्या फळांनी देवानं तुला या जन्मी मुलं दिली, म्हणून राजानं तुला मुलं सांभाळायला लावली. ती तू आनंदाने सांभाळ, सुखाने वाग, यातच तुझे कल्याण होईल. तुला महादेव प्रसन्न होतील असा तिला आशीर्वाद दिला. राणीने नमस्कार केला व ते सुखाने व आनंदाने राहू लागली. आता पुढे ऋषी चौथ्या राणीकडे गेले. तिला भांडणाचे कारण विचारले. तिने सांगितलं तेव्हा ऋषी म्हणाले, मागच्या जन्मी तू एक घार होतीस, आभाळात उडत होतीस. त्यांच्या खाली एक शिवलिंग होतं. भर 2 प्रहारी तू त्यांच्यावर सावली धरायचीस, म्हणून तुला महादेव प्रसन्न झाले. त्यांनी तुला राजाची राणी केली आणि पलंगावर बसवली. जसं त्यांना सुख दिलंस तसं तू राजाला दे, तुझं कल्याण होईल, असा आशीर्वाद दिला. ऋषींनी 4ही राणींचं समाधान केलं आणि भांडण मिटवलं. राजाला फार आनंद झाला व ते दोघे निघून गेले. पुढे सगळ्या राणी आनंदाने वागू लागल्यात. आशा करते ही कथा तुम्हाला आवडली असेल. कथा आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया अशाच नवीन संदेशासोबत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.